ट्विटर बनवणाऱ्या पर्सनने जवळपास 4000 एम्प्लॉईजला जॉबवरून काढलं, कारण त्यांची सर्व कामे आता ही AI थ्रू केली जात आहेत. सो प्रश्न आता असा आहे की तुम्ही यासाठी रेडी आहात का? नुकत्याच झालेल्या अनाउन्समेंटमध्ये जॅक डार्सी, जे ट्विटरचे फाउंडर आहेत आणि ब्लॉक कंपनीचे CEO आहेत, त्यांनी सांगितले की 10,000 एम्प्लॉईपैकी त्यांच्या कंपनीतील 4000 एम्प्लॉईला हे जॉबवरून काढलं जाणार आहे. We're reducing our organization by nearly half, from over 10,000 people to just under 6,000. जवळपास 40% वर्कफोर्स कमी करणार होते. आणि कारण काय तर AI की इंटेलिजन्स टूल हॅव चेंज्ड हाऊ वी वर्क. म्हणजेच जे काम आधी लोक करत होते ते आता पूर्ण AIने रिप्लेस होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे तर सर्व अमेरिकेमध्ये घडतं, बट आता याचे चेंजेस जे आहेत ते आपल्या इंडियामध्ये पण होत आहेत. काही दिवसापूर्वी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिलेलं गेलं होतं की इंडिया बिल्ड्स द वर्ल्ड्स बॅक ऑफिस अँड AI स्टार्टिंग टू श्रिंक इट. म्हणजे IT सर्व्हिसेसवरती जो पूर्ण इंडिया हा फाउंडेशनली उभा होता, या AIमुळे IT सर्व्हिसेसवरती भी प्रभाव पडतोय. कॅपजेमिनी असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, या कंपन्यांचे जवळपास शेअर्स 5 to 7% यामध्ये मार्केटमध्ये अडकलेले आहेत. कारण इन्व्हेस्टरला पण माहिती आहे की या AIच्या ऑटोमेशनमुळे जवळपास आता IT सर्व्हिसेस ह्या कमी होणार आहेत. त्यामुळे पर्टिक्युलरली याचा प्रभाव हा यावरती पण होत आहे. इव्हन MNC कंपनीमध्ये पण पाहायला गेलं तर पूर्ण IT इंडस्ट्री AIमध्ये 82% जे आहेत ते असे हायरिंग चालू आहे ज्यांना की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचं नॉलेज आहे. इंडियामधल्या जेवढ्या काही IT कंपनीज आहेत त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर 72% हायरिंग जे आहे ते जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आहे त्यांना केली जात आहे. म्हणूनच या काळाची पूर्ण डेव्हलपमेंट आणि या टेक्नॉलॉजीला घेऊन जे मार्केटमध्ये चेंजेस होत आहेत तर त्यानुसार आपल्याला ॲडॅप्ट होण्याची गरज आहे. आपल्याला असं वाटतं की आपला जॉब हा धोक्यामध्ये आहे, बट मार्केटमध्ये जर पाहायला गेला तर AIला जे ॲडॅप्ट करतात, AIला जे फ्लेक्झिबल होऊन आपण जे नॉलेज गेन करतोय त्यांच्यासाठी हे अपॉर्च्युनिटी नक्कीच आहेत. सो मार्केटमध्ये 2 टाईपचे जॉब असणार आहेत, जे की एकतर AIला रिप्लेस करून जे कमांड करतील आणि जे AI जाणणारे आहेत त्यांच्यासाठी हे अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणूनच ABC ट्रेनिंग तुम्हाला पायथन, डेटा अनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या सॉफ्टवेअर्समध्ये प्रॉपरली ग्रूमिंग करून याचं सॉफ्टवेअर बेस्ड तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करून तुम्ही AIच्या या टेक्नॉलॉजीला कसं ग्रॅप करू शकता आणि AI आपल्याला रिप्लेस नाही करणार अशा ठिकाणी तुम्ही कसा जॉब सस्टेन करू शकता याबद्दलचं नॉलेज तुम्हाला नक्की देणार आहे. सो AI आपला जॉब घेईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.